पुरुषांचं कसं आहे माहिती आहे ना, लग्न करताना गोड गोड बोलतात, लग्न झाल्यावरही गोड गोड बोलतात आणि सगळ्या गोष्टी गोड गोड बोलतात आणि लग्नानंतर आहे ना, आपण त्यांचं घर सांभाळा, घरातले माणसं सांभाळा, सगळं सांभाळा, तरी पण आहे ना त्यांना आपण खटकतो आणि त्यांचं असं सरळ सरळ मत असतं की ही घर फोडायला आली किंवा माज करायला आली किंवा मग तिला ज्या गोष्टी भेटल्या नाही तर त्या गोष्टींची अपेक्षा करते किंवा तिला काहीच जगता आलं नाही, आईबापांची लायकी नव्हती, आईबापांच्या घरी तिची लायकी नव्हती आणि उगाचच आमच्या जीवावर उड्या मारते किंवा मग आमची प्रॉपर्टी घेण्यासाठी आली किंवा मग अनेक प्रकारचं बोलत असतात, आमचा पगार बघून आली, पैसा बघून आली. आता हे लग्न हे लग्नाचं बंधन आहे ना, हे पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे. त्यात काही नाही, आपण आपल्या लायकीचं समोरचं बघतच असतो, कमवणं वगैरे बघूनच देत असतो. नाही बघितलं तर तिथे मुलीच्या आईवडिलांना नावं ठेवतात. त्यामुळे थोडंफार तरी मुलगी सुखानं राहील बाबा, कष्ट करून का होईना, नवऱ्याला सपोर्ट करून किंवा मग दोघांनी कष्ट करून राहील, तसं लायकीचा दिसणारा आणि असणारा असं शोधत असतात. मुलींच्या आईवडिलांचं काहीच चुकत नाही आणि कुठलीच मुलगी कोणाचं घर उद्ध्वस्त करायला आलेली नसती, कारण ती तिचं खरं तर घर बसवायला आलेली असती. मग उद्ध्वस्त करायचा हा प्रश्न यामध्ये येतच नाही आहे. पण हेच लेबल लावलं जातं की ती तुमचा पैसा बघून आली, प्रॉपर्टी बघून आली आणि ती तुमचं सगळं काय म्हणतात त्याला नाहीसं करायला आली. तर ह्या गोष्टी आहेत ना, ह्या अफवा आहेत. हे भांडणांमध्ये बोललं जातं, तर हे नाही बोललं पाहिजे. हे बोलणं कितपत योग्य आहे आणि कितपत नाही, ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. चांगलं आपण आपल्या मुलीचं कधी चांगलंच व्हावं हीच अपेक्षा ठेवत असतो. तसंच मग तिची अपेक्षा चांगलीच असते आणि तिच्या घरच्यांची तशी चांगलीच असते. पण कसं आहे माहिती आहे ना, सासरचे लोक उठसूट तिला अपमान करायचा, तिच्या घरच्यांना कमीपणा द्यायचा, या गोष्टी करतात ना, मग तिथे नातं कुठेतरी हे होतं तिचं. हा एक मुद्दा असतो बरं का. लग्नानंतर आहे ना, जरा काही वादविवाद झाले की निघून जा म्हणायचं, आता जात नाही, आमचा आसरा घेते, सहारा घेते, आमच्या जीवावर जगते असं बोलतात. अरे तुम्ही ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी मुलगी 20-25 वर्ष आईवडिलांच्या इथं राहते आणि ती सख्खे रक्ताचे आईवडील जर सोडू शकते, तर तुम्ही काय चीज आहे? तुम्ही 4-6 महिन्याचे लोक आहात, तुम्हाला सोडणं तिला एवढं कठीण नाही आहे. फक्त एवढंच की लग्नाच्या बंधनामध्ये अडकलेली आहे ना, तर असं निघून गेलं तर नावं ठेवतात म्हणून ती निभावत असती. पण तुम्ही तिला बोलून दाखवता की तू जाऊन दाखव, राहून दाखव, खाऊन दाखव. अरे तिनं अर्ध आयुष्य तिथे काढलंय म्हणल्यावर अर्ध आयुष्य काढायला तिला एवढंच जड आहे का?